नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण वेळेच्या माध्यमातून कर्जमाफीच्या संपूर्ण अहवाल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. तर या कर्जमाफीचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या माध्यमातून संपूर्ण कर्जमाफीची माहिती, संपूर्ण कर्जमाफीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे राज्य सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेणार आहे. तर परंतु कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न पडलेले आहे की कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, नियमित शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचा प्रोत्साहन अनुदान कसं मिळणार, याचबरोबर कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार, तर किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार आणि कोणत्या वर्षाच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, तर या कोणते शेतकरी अपात्र असणार आणि कोण शेतकरी अपात्र न राहणार, शेतकऱ्यांना कोणतं काम करवणार 2 लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे. तर 2 लाखाच्या वरची जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे, तर त्या शेतकऱ्यांनी त्या संतरित सगळ्या प्रश्नांची जवळपास कोणते शेतकऱ्यांची कर्जमाफी राहणार आणि कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी राहणार नाही, तर संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर संपूर्ण जाणून घ्या आणि व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत जेणेकरून कर्जमाफीची संपूर्ण अपडेट कळेल, तर कर्जमाफीच्या संदर्भात वंचित न राहणार आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की कर्जमाफी ही कोणत्या बँकेच्या सरकार कर्जमाफी करणार आणि कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. तर सरकार जे काही जिल्हा मध्यवर्ती बँका असेल, विविध सहकारी बँका आणि विविध पतसंस्था, राजकीकृत पतसंस्था आणि शेतकऱ्यांच्या साताऱ्यावरती प्रॉब्लेम म्हणून शेतकऱ्यांना करत असतात, त्यांच्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी सरकार करत असते. तर राष्ट्रीयकृत 2-2 लाख, 4-4 लाख, 10-10 लाख रुपये अशी कर्जमाफी देत असेल. तुमची 7-12 होल्डिंग असेल, तर तुमची 7-12 जे काही बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी युनियन बँकेच्या माध्यमातून कर्जमाफी घेतली आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कर्जमाफी घेतली. बऱ्याच साऱ्यांनी बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, पंजाब नॅशनल बँक आणि ज्या बँकेच्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी देतात, तर शेतकऱ्यांनी कर्जमाफी घेतलेलं आहे. तर त्या सर्व बँकांचं कर्ज तुमचं सरकार कर्ज माफ करणार आहे. 2 लाखपर्यंत कर्जमाफी असेल. तर आता पुढचा प्रश्न आहे की जवळपास जे काही सरकारनं माफ करणारे ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखाच्या वरचं कर्ज आहे, तर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज होणार, ज्यांचं माफ होणार का नाही, तर त्यांना वंचित ठेवणार का, असा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत कर्जमाफी आहे, 30 सप्टेंबर 2025 थकीत पडले असेल, तर 100% माफ होणार. त्यांना कोणतेही अट दिसणार नाही. आणि ज्याच्या 4 लाख आहे, तर त्यांचं 2 लाख आहे, तर 2,20,000 रुपये असं 2,30,000 रुपये झालं. तर ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी जे काही अद्यापर्यंत 2 लाख तर माफ होणार का, असा मूळ प्रश्न पडलेला आहे. तर याचं उत्तर तुमचं कर्ज कितीही असू द्या, 5 लाख असू द्या, 10 लाख असू द्या, 1 लाख असू द्या, 1.5 लाख असू द्या, 2 लाख असू द्या, तर हे कर्ज तुम्हाला 30 सप्टेंबर 2025पर्यंत थकीत पडलं असेल, तर तुमचं 2 लाख रुपये मंजूर होणार आहे आणि वरचं जे काही पूर्णपणे जे काही कर्जमाफी भरावं लागणार आहे, तर 1.5 लाख असेल त्यांनी भरण्याची कर्जमाफी 2 लाखापर्यंत आहे, तर त्यांच्यासाठी माफ होणार. तर 2,20,000 असेल शेतकऱ्यांचं, 2 लाख रुपये कर्जमाफी होणार, तर 20,000 शेतकऱ्यांना भरावं लागणार आणि असे 2 लाख वरचं 1 लाख शेतकऱ्यांचं कर्जमाफ भरावं लागेल. तर वरचं कर्ज किती जर असेल तर भरावं लागणार आहे. तर आता याच्यामध्ये तुम्हाला पाहायला गेलं तर किती लाखापर्यंत होणार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योगदान सरकारने जाहीर केलेलं आहे आणि या कर्जमाफी अंतर्गत 2 लाखापर्यंत कर्जमाफी सरकारनं देणार आहे. परंतु आता कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे, तर हे प्रश्न पडलेला आहे, फार महत्त्वाचा आहे आणि जे काही मोठा प्रश्न आहे. तर मित्रांनो, 2019 पासून 30 सप्टेंबर 2025पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी आहे, तर त्या शेतकऱ्यांचं तुम्ही जर प्रॉपर म्हणून 7/12वर केलं असेल, तुमचं कर्जमाफ होणार आहे आणि इतर कुठल्याही कर्जमाफ होणार नाही. तर कमेंटमध्ये साऱ्या शेतकऱ्यांनी म्हणत आहे की सर आमचं होम लोन आहे, शेतकरी आहोत, आमचं वैयक्तिक कर्ज आहे, तर शेडनेटवरचं कर्ज आहे, आमचं पाईपलाईनवरचं कर्ज आहे, आपलं इतर कुठलेही कर्ज आहे, तर तुमचं कर्जमाफी होणार नाही. जे काही 7/12वरती जे काही कर्जमाफी होणार आहे, तर त्या अंतर्गत तुम्हाला 2 लाखपर्यंत कर्जमाफी हे सरकारनं देणार आहे. तर तुम्हाला 2019 2025 या कालखंडामध्ये तुमचं कर्ज असेल, तर 2020चं असू दे, 21चं असू दे, 22चं असू दे, 23चं असू दे किंवा 24चं असू दे, तर 30 सप्टेंबर 2025पर्यंत थकीत पडलेला असू द्या, तर त्या अंतर्गत
तुमचं देय काही 100% पात्र होणार आहेत. तर यानंतर आपण दुसरा प्रश्न आहे की शेतकऱ्यांना आमचं सध्या आता 2019-70 देय काय असावं ते सप्टेंबर 2025पर्यंत असावं, थकीत असावं, तर तुम्हाला कर्जमाफी होणार. परंतु आपण याच्या अगोदर जे काही आपण 2017 देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी याच्या अंतर्गत केलं होतं 2019ला. तर सरकार बदललं, महाविकास आघाडी सत्तेमध्ये आलं, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. तर या पुन्हा एकदा कर्जमाफी जे काही घोषणा केली होती, तर या योजनेचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी केलं होतं. तर 2017ला 2018ला जे काही 2019 ते काही कर्जमाफी होती, तर ते 2025पर्यंत थकीत केलं होतं. आणि कर्जमाफी होणार का मित्रांनो? तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये एवढंच आहे. व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या वेळी द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.